कडक उन्हाळ्यानंतर आणि गरमीमुळे हैराण झाल्यामुळे आपण सर्व पावसाची एका चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. पावसाळा आपल्या सगळ्यांना आवडतो. थंड वाऱ्यासोबत पडणारा पाऊस आपल्या सगळ्यांना आणि सर्व वातावरण पूर्ण प्रसन्न करून टाकतो. आपल्याला या थंड पावसाचा, मस्त पावसाचा आनंद तर घ्यायचाच आहे, पण त्यासोबत येणाऱ्या आजारांची काळजीही घ्यायची आहे. पावसाळ्यात लहान मुलांना, वयस्कर लोकांना आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना पटकन इन्फेक्शन्स किंवा ॲलर्जीज पकडू शकतात आणि हे न होण्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. शक्यतो पावसात भिजणं टाळावं आणि भिजल्यास लवकरात लवकर अंग व केस कोरडे करून घ्यावे. हातपाय स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करावे. AC असलेल्या रूममध्ये ओल्या कपड्याने जाणं टाळावं. पावसात बाहेर पडल्यावर जिथे पाणी जमलं असेल, साचलं असेल अशा जागी चालणं टाळावं. त्यात भरपूर किटाणू, जर्म्स आणि बॅक्टेरियाज असतात. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. बाहेरून घरी आल्यावर हातपाय स्वच्छ साबणाने धुवून कोरडे करावेत. तसेच नियमित नखे कापावीत. घरामध्ये, घराच्या आजूबाजूला आणि ऑफिसच्या परिसरात कुठेही पाणी साचून नाही राहिलं पाहिजे याची पूर्ण काळजी घ्यावी. स्पेशली फ्लावर पॉट्स, कूलर्स, टँक्स याची विशेष काळजी घ्यावी, कारण अशा जागी डासांचा जन्म होऊ शकतो आणि अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं. स्पेशली रोड साईड फूड ते बिलकुल हायजेनिक नसतं. त्यामुळे आपल्याला जुलाब, इंडायजेशन, स्टमक इन्फेक्शन असे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. शक्यतो घरीसुद्धा अन्न हे चांगलं झाकून, सुरक्षित आणि स्वच्छ जागी ठेवावं. पावसाळ्यात शक्यतो आपण फळांचं सेवन करावं, जसं ॲपल, पेर्स, डाळिंब, लिची. बाहेर उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबट, तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. शक्यतो जेवणामध्ये पुदिन्याची चटणी किंवा गाईचं शुद्ध तूप याचा समावेश नक्कीच करावा. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळून घ्यावे. त्यामुळे जंतू व बॅक्टेरियाचा नाश होतो आणि हे पाणी पचायलाही हलके असते. पावसाळ्यात आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी गवती चहाची पानं व आलं टाकून बनवलेला चहा घ्यावा. हर्बल टीसुद्धा एक उत्तम पर्याय आहे. यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास आलं, लसूण, हळद, लिंबू आणि मध एकत्र करून त्याचे चाटण घ्यावे. सर्दीमुळे जर नाक सोंदले असले, जाम झाले असले तर नाकामध्ये खोबरेल तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे 2-3 थेंब घातल्याने नाकातून जे कफ साचलं असेल ते पूर्णपणे निघून जातं. एकतर नाकावाटे किंवा तोंडावाटे पूर्णपणे निघून जाते. ज्यांना अस्थमा किंवा डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी ओलसर किंवा दमट जागी राहणं टाळावं, कारण तिथे फंगसची वाढ होऊन त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी पावसाळ्यात जास्त मीठ खाणं टाळावं, कारण त्याने त्रास वाढू शकतो. पावसाळ्यात शक्यतो कडू भाज्यांचा उपयोग करावा, जसं की कारली, नीम, मेथीचे दाणे यांचं सेवन करावं. पावसाळ्यात रोज लवंग, वेलची, दालचिनी, काळा मिरी, आले, लसूण व गूळ घालून बनवलेला काढा नियमित सेवन केल्याने सर्दी होणे, खोकला होणे आणि नाक जाम होणे असे आजार होत नाहीत. पाण्यामुळे किंवा अपचनामुळे उलटी जुलाबाचा त्रास झाल्यास साखर मिठाचे पाणी नियमित घेत राहावे किंवा ORS घ्यावं. बेलफळ, सुंठीचं पाणी आणि आवळ्याचं सेवन करावं आणि अशक्तपणा जास्त आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. पावसाळ्यातील 3 ते 4 महिने रोज महासुदर्शन चूर्ण किंवा काढ्याचं सेवन करावं. त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोणत्याही आजार किंवा तापापासून आपलं रक्षण होतं. अशा प्रकारे पथ्य केल्याने आणि व्यवस्थित काळजी घेतल्याने पावसाळा आपल्याला देखील उत्साहित आणि आरोग्यदायी ठरू शकतो.